सर्वप्रथम लाईट म्हणजे काय? ही एक प्रकारची ऊर्जा आहे. ज्या प्रकारे ध्वनी, अग्नी ह्या सुद्धा काय आहेत? ऊर्जा आहेत. प्रकाश हा नेहमी सरळ रेषेमध्येच मार्गक्रमण करतो. प्रकाशाला मार्गक्रमणासाठी माध्यमांची आवश्यकता नसते. आता इथे मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते. ज्याप्रमाणे लाऊडस्पीकर किंवा माईक याच्याशिवाय जे ध्वनी आहे, आवाज आहे, तो आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे इथे माध्यम कोणतं झालेलं आहे? माईक किंवा स्पीकर. पण लाईटमध्ये असं काहीही माध्यम जे आहे त्याचा वापर केला जात नाही. तो लाईट जो आहे तो आपल्यापर्यंत डायरेक्टच येतो. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलेले आहे की प्रकाश हा नेहमी सरळ रेषेमध्ये मार्गक्रमण करतो आणि प्रकाशाला मार्गक्रमणासाठी माध्यमांची आवश्यकता नसते. निर्वातातून म्हणजे पोकळीमधून मार्गक्रमण करत असते प्रकाश. ज्याप्रमाणे ध्वनीला माध्यमांची गरज असते, त्याचप्रमाणे हे जे लाईट आहे ते एका पोकळीमधून आपल्यापर्यंत पोहोचतो. पण पोकळी म्हणजे हे काही माध्यम नाही झालं, तर त्यामुळे तिथे ते माध्यम म्हणून कन्सिडर करता येणार नाही. पृथ्वीवासियांसाठी प्रकाशाचा नैसर्गिक स्रोत म्हणजे सूर्य आहे. सूर्यापासून मिळणारा प्रकाश खालील प्रकाश तरंगांनी बनलेला असतो. खाली तिथे नावं दिलेले आहेत मी. सूर्यप्रकाश किरणांपासून बनलेला असतो. त्यामध्ये 7 प्रकारचे किरण आहे आणि लहरी सुद्धा आहे. तर सूर्यप्रकाश म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की सनलाईट किंवा डे लाईट आणि नॅचरल लाईट यामध्ये कुठलाही फरक नसतो. सनलाईट म्हणजे नैसर्गिक लाईट म्हणजे नैसर्गिक प्रकाश. त्यामध्ये सगळ्यात पहिले गॅमा किरण असते, त्यानंतर क्ष किरण, अतिनील किरण, दृश्य किरण, त्यानंतर अवरक्त किरण, सूक्ष्म लहरी आणि रेडिओ लहरी. तर या सगळ्या किरणांचा आणि लहरींचा त्यामध्ये समावेश असतो. आता हे जे नॅचरल लाईट आहे ते कशा प्रकारे आपल्यापर्यंत रिफ्लेक्ट होते? नॅचरल लाईट म्हणावं किंवा आर्टिफिशियल लाईट म्हणावं. नॅचरल लाईट म्हणजे निसर्गातून जो आपल्याला प्रकाश मिळतो म्हणजे सूर्यापासून, त्याला नैसर्गिक प्रकाश म्हणू आपण. आणि आर्टिफिशियल म्हणजे बनवलेला किंवा बनावट लाईट. तर तो आपल्या इथे घरात जेव्हा सूर्यकिरण किंवा सूर्यप्रकाश जेव्हा आपल्या इथे पोचत नाही तेव्हा आपण आर्टिफिशियल लाईटचा वापर करत असतो. याचं रिफ्लेक्शन जे आहे ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते. प्रकाशांचे परावर्तन. पहिला आहे नियमित परावर्तन, जे सपाट गुळगुळीत पृष्ठभागावरून परावर्तन होते. आणि दुसरं म्हणजे विसरित परावर्तन, जे खडबडीत पृष्ठभागावरून होते. आता परिवर्तनाचे नियम काय आहे आणि यामध्ये अँगल जो आहे रिफ्लेक्शनचा अँगल हा खूप महत्त्वाचा असतो. तर परिवर्तनाचे नियम जे आहे ते आघाती किरण, परावर्तित किरण व आपात बिंदूच्या ठायी असणारा अक्ष हेच एकाच प्रतलात असतात. आणि दुसरं जे नियम आहे ते आपतित कोन आणि परिवर्तित कोन. परिवर्तित कोन म्हणजे रिफ्लेक्शन अँगल, रिफ्लेक्टेड अँगल हे समान मापाची असतात. तर हे 2 नियम आहेत रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे. आणि ज्या प्रकारे जिथे तो लाईट तो टच होतो आणि त्यानंतर तो जो रिफ्लेक्ट होतो, ज्याप्रमाणे आपला आवाज जो आहे तो एका रूममध्ये असलेला आवाज आणि खुल्या जागेमध्ये असलेला आवाज या दोन्ही आवाजांमध्ये फरक पडतो. त्याचप्रमाणे एका रूममध्ये असलेला आर्टिफिशियल लाईट आणि जो
सूर्यापासून मिळणारा प्रकाश आहे, तर त्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये फरक असतो. तर 2 प्रकारचे जे आहेत ते लाईट्स आहे आपल्याकडे, म्हणजे आपण शिकणार आहे डे लाईट, त्यालाच आपण सनलाईट सुद्धा म्हणू. दुसरा जो आहे तो आर्टिफिशियल लाईट. जनरली जो आपला संबंध येतो नेहमी तो येतो नॅचरल लाईट सोबत. आणि आर्टिफिशियल लाईटमध्ये कुठले येणार? कॅन्डल लाईट, हॅलोजन लाईट, टंगस्टन लाईट, CFL. आता CFL म्हणजे क्लोराईड फ्लोरोसंट लाईट. आणि त्यानंतर आहे मर्क्युरी वेपर लाईट आणि सगळ्यात शेवटचा आहे सोडियम वेपर लाईट. त्याच्या व्यतिरिक्त जर फोटोग्राफीसाठी जर ज्या लाईटचा वापर केला त्याला फ्लॅश लाईट म्हणतात, स्टुडिओ लाईट आणि स्पेशल पर्पज लाईट. ज्या लाईटमुळं आता जनरली आपण CFL, त्यानंतर CFL झालं, त्यानंतर LED लाईट आहे. तर हे सगळे जे लाईट आहे ते आपण आर्टिफिशियल लाईट म्हणून घरामध्ये वापरतो. आणि नॅचरल लाईट जे आहे तो एक्स्ट्रा लाईट कधी आपण तयार करू शकत नाही. पण जो आर्टिफिशियल लाईट आहे तर जेवढी जास्ती क्वांटिटी आपण त्या लाईट्सची वापरू तेवढा जास्ती आर्टिफिशियल लाईट जो आहे तो आपल्याला मिळणार. आणि तिथे आपण फोटोजेनिक व्ह्यू जो आहे तो तयार करू शकतो. आता ही जी स्लाईड आहे तर या स्लाईडमध्ये नॅचरल लाईटचा आर्किटेक्चर किंवा इंटेरियर सोबत काय संबंध आहे तर इथे आपण पाहणार आहे आर्किटेक्चर किंवा इंटेरियर सोबत नॅचरल लाईटचा संबंध काय. नॅचरल लाईट हा वेळेनुसार बदलतो आणि नॅचरल लाईटवर आर्किटेक्ट किंवा इंटेरियर डिझायनरचे काहीही संबंध नसतो किंवा त्यांचा त्याच्यावर कंट्रोल सुद्धा ते ठेवू शकत नाही. सकाळपासून ते रात्रीपर्यंतच्या प्रकाशावर कोणीही कंट्रोल करू शकत नाही. कारण सकाळपासून ते रात्रीपर्यंत जो लाईट असतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दिवस बदलून दुसरा जो दिवस आहे तो सुरू होतो आणि तिथे नवीन प्रकारचा पुन्हा आपल्याला काय मिळतो? नॅचरल लाईट मिळतो. आणि तिथे कंपल्सरी नाही आहे की वर्षभर लाईट हा आपल्याला सूर्य जो आहे तो एकसारखाच देणार. तो ऋतूनुसार बदलत जातो. आणि त्या नॅचरल लाईटमध्ये एक अशी वेगळीच अशी पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि तो आपण नॅचरल लाईट जे आहे ते आपण स्टोअर जरी करू शकत असेल पण त्याचा इफेक्ट जो देत असतो आपण आपल्या घरामध्ये रात्रीच्या वेळी किंवा अंधाराच्या वेळी तर तो आर्टिफिशियल लाईट म्हणूनच आपण त्याला कन्सिडर करू शकणार. आणि त्यामध्ये फायनान्शियल सेव्हिंग सुद्धा करू शकतो आपण. जसं तो नॅचरल लाईट जो आहे तो सोलर एनर्जी असते. ती सोलर एनर्जी आपण सेव्ह करून ठेवू शकतो आणि रात्रीच्या वेळी पुन्हा त्याला बॅटरीमध्ये त्या सेव्ह केल्यानंतर त्याला वापरू शकतो. पण म्हणजे एक मानवाची जी आरोग्याची स्थिती असते, आरोग्य आणि त्यानंतर कम्फर्टनेस आणि सॅटिस्फॅक्शन, एनर्जी कन्झर्वेशन ह्या सगळ्या व्ह्यूनी ही नॅचरल लाईट जी आहे ते बेनिफिशियल असते. त्यानंतरच्या स्लाईडमध्ये आहे नॅचरल लाईट इज बेटर दॅन आर्टिफिशियल लाईट. याच्या आधीच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नॅचरल लाईट जो आहे तो फायनान्शियली आपल्याला परवडणारा असतो आणि त्याला स्टोअर करून आपण त्याला पुन्हा वापरू शकतो किंवा त्याला रियूज सुद्धा करू शकतो. आणि आर्टिफिशियल लाईट जे आहे तर त्याचं कंट्रोल जे आहे ते एका आर्किटेक्ट किंवा इंटेरियर डिझायनरच्या हाती असते. आणि नॅचरल लाईट जे आहे ते पॉझिटिव्ह इफेक्ट जो आहे तो प्रोड्यूस करतो फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल सुद्धा. त्याच्यामुळं आपण
घरामध्ये जो फोटोजेनिक व्ह्यू देऊ शकतो. आता जसं आपल्याला जी गोष्ट शो करायची आहे, ज्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा आहे, तर त्यावर कशा प्रकारचा लाईट जो आहे तो दिल्यानंतर तो रिफ्लेक्ट होणार, रिफ्लेक्शन येणार त्याचं, तर आपल्या डोळ्याला ते कितपत चांगलं वाटणार, तर हे सगळं आपलं त्या लाईट इफेक्ट देण्यावर अवलंबून असते. इंटेरियर स्पेसेस जे असतात, तर त्यामध्ये आर्टिफिशियल लाईटचे जे आहेत ते भरपूरसे ॲडव्हान्टेजेस असतात आर्टिफिशियल लाईटवर. म्हणजे त्याचे कंट्रोलसुद्धा आपल्या हाती असते आणि त्यानंतर त्याला रिप्लेससुद्धा करू शकतो आपण. पण नॅचरल लाईट जो आहे तो त्याला आपण रिप्लेस करू शकत नाही. आता या पिक्समध्ये तुम्ही बघू शकता